इचलकरंजी येथील एका बांधकाम व्यावसायिकाला बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी 25,000ची लाच मागणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस नायकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेखर यशवंत पाटणकर असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली। दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्यात सलग दुसऱ्यांदा लाचलुचपतची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे। तक्रारदार हे बांधकाम साईटवर सळी बांधण्याचे कंत्राट घेतात। शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकाम साईटवर एका अल्पवयीन बालक त्याच्या नातेवाईकास भेटण्यासाठी गेला होता। त्यावेळी झालेल्या अपघातात अल्पवयीन बालक आणि त्याचे नातेवाईक जखमी झाले होते। सदर जखमींवर मिरज रोडवरील भारती हॉस्पिटल सांगली येथे उपचार सुरू होते। सदर अपघात प्रकरणात तक्रारदार यांच्या विरोधात बालकामगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि बालकाचा जबाब तक्रारदार यांच्या बाजूने घेण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी संशयित शेखर पाटणकर यांनी मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीमध्ये 25,000च्या लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। त्यावरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।